माझी प्रियाला प्रीत कळेना। शमिका, मला पण हवा पाण्याच्या गोष्टी करण्यात काही इंटरेस्ट नाही, कळलं? आणि हे जे काय तू बोलतेस ना मला, ते माझ्यासाठी तितकंच फालतू आहे, कळलं? मला येऊन वॉर्निंग देण्यापेक्षा ना जरासा वेळ अभिसोबत काढ। कदाचित तुला ना अशा गोष्टी कळतील जे तुला माहित नाही। आणि एक लक्षात ठेव, टाळी कधी एका हाताने वाजत नाही, कळलं? अभि, माझ्यामुळे तू स्वतःला इतका त्रास नको रे करून घेऊस। ही गोष्ट मी कोणालाच सांगणार नाही। संशय संशय आणि फक्त संशय, हे काय करतेस तू शमी? अगं असं करू नकोस। अश्वती, अगं गोष्टी माझ्या डोळ्यांसमोर घडतात। पूर्वी तरी त्यांचे अर्थ लावायला लागायचे, पण आता डोळ्यासमोर लख्ख दिसतंय मला सगळं। मग असं काही नाहीये म्हणून फॅक्ट्स नाकारण्यात काय अर्थ आहे? प्रियाला अभिजित आवडतो, या बाबतीत मला काहीच शंका नाही। हे बघ शमी, आता एंड रिझल्ट महत्वाचा आहे, प्रोसेस नाही। व्हॉट द हेल इज दिस? काम करताना कुठे लक्ष असतं तुम्हा दोघांचं? अभिजित, कोटेशन्स मधल्या सगळ्या फिगर्स या चुकलेल्या आहेत। असं जर कोटेशन मी माझ्या फायनान्सकडे फॉरवर्ड केलं असतं किंवा ऑफिशियल्सकडे मी जे असं दिलं असतं, प्रोजेक्ट सुरू होण्याच्या आतमध्ये बंद पडलं असतं। नशीब अजय देशलानी मला त्याच्या ओरिजिनल फिगर्स माहित होत्या दोघांना। नाही म्हणजे काय केलंस सकाळपासून? योगा, गार्डनिंग, ब्रेकफास्ट, बस। बस? तुला असं बोर नाही होत का ग? आय मीन, घरात एकटंच आपलं आपलं काम करत राहायचं कंटाळ नाही तुला? आधी खूप कंटाळा यायचा, पण मग हॉस्पिटलमध्ये आणि केअरटेकरकडे महिने एकटे काढून ना आता सवय झाली। आता तू जर रडायला लागलीस ना, मी पण रडेल बाबा। काय झालं बर, मला एक सांग, तुझ्या रडण्याचं दुसरं काही कारण आहे का? तू माझा बच्चा आहेस ना, माझा डॅडीचा बच्चा असं लढतो का? मी तुमचा बच्चा असून पण तुम्हाला लाज वाटेल असं वागले, माझ्यामुळे तुमची मान खाली जाणार। म्हणजे? अभिजित आता अभिजितचा या गोष्टीशी काय संबंध आहे? अभिजित आणि शमिकाचं भांडण झालं होतं, त्याला घरी जायची इच्छा नव्हती म्हणून मी माझ्या घरी घेऊन गेलो। आम्ही दोघं एकटेच होतो, त्याने तिथे ड्रिंक घेतली आणि मी त्याला थांबवायचा प्रयत्न केला, पण सगळं फार पुढे गेलं। And I'm sorry, Dad. पण या खोट्या अपराधी भावनेचा मला कंटाळा आलाय चंदू। जी चूक मी केलीच नाहीये त्याबद्दल असं सारखं अपराधी वाटून घेण्यामुळे थकलो रे मी चंद्या। त्यामुळे मी आता सगळ्यात आधी एक गोष्ट करणार आहे, शमिकाला सगळ्यात आधी सांगून टाकणार आहे की शमी, हे असं आहे आणि मी तुला अश्युअर करू शकतो की यामध्ये मी काही केलेलं नाहीये। काय तू वेडायस का ब्या? अरे काही केलं नाही म्हणतोस ना, पण मग हे आधीचं सगळं ऐकून तिची काय प्रतिक्रिया होणार आहे? आणि जरी तू तिला सगळं सांगितलं तरी ती म्हणाली तू काही केलं नाही याचा पुरावा काय? तर हा आमच्यातल्या विश्वासाचा प्रश्न आहे चंदू। मला वाटतं आमच्या नात्याची खरी परीक्षा इथेच आहे। माझ्याकडे काही पुरावा नाहीये, पण तरीही शमिकाला मी सगळं खरं सांगणार आहे। ही गोष्ट तिला प्रियाकडून कळावी असं नाही मला वाटत।